सिनेमावरून सामनानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत ते या वादावर गप्प का असा सवाल केलाय। तर दुसरीकडे भाजपनं संजय राऊतांना उत्तर देत अकलेचा कांदा म्हटलंय। त्यात सेन्सॉर बोर्डानं फुले सिनेमात 12 बदल सुचवल्याचं ट्विट करत जयंत पाटील यांनीही सेन्सॉर बोर्डाच्या कारभारावर टीका केली आहे। ब्राह्मण महासंघाच्या आक्षेपानं प्रदर्शनापूर्वीच वादात आलेल्या फुले सिनेमात सेन्सॉर बोर्डानं 12 बदल सुचवल्याची माहिती समोर आली आहे। मात्र सिनेमात कोणताही कट नसून आता हा वाद संपल्याचं भुजबळांनी विधान केल्यानं आश्चर्यही व्यक्त होतंय। दुसरीकडे संजय राऊत यांनी फुले सिनेमाच्या वादावरून मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल केलेत। महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा वाद सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना, तुम्ही समजून घेतला पाहिजे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात। औरंगजेबाच्या खबरीचा वाद पण त्याने मिटवला, अंगलट आल्यावर मिटवला ना। असे अनेक वाद त्याने मिटवलेले आहेत। मग महात्मा फुले जो महाराष्ट्र, जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे आपला, त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात। संघटना, जातीय संघटना, ब्राह्मण संघटना असं म्हणतात, ते काय आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबार आहेत का? इतरांना तुम्ही टाईट करताना त्यांच्या भाषेमध्ये मी टाईट करीन, त्यांना काय टाईट करत नाही। तुम्ही छावा चित्रपटाचं प्रदर्शनासाठी तुम्ही विशेष शो आयोजित केले होते, ताशकंद फाईलचे केलेत, काश्मीर फाईलचे केलेत, त्यात तुम्हाला काय आक्षेपार्ह वाटलं नाही। मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय वाटलं आक्षेपार्ह? आणि इतिहास आहे तो, तुम्ही इतिहास पुसण्याचा प्रयत्न करताय। या विषयावरती अद्याप देवेंद्र फडणवीस का बोललेले? देवेंजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे, संजय राऊतांच्या कल्पनेत आहे। हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद, हा त्यांच्या कल्पनेत असणारा जातीयवाद व्यवहारात येऊ शकत नाही। कारण त्या दलित माणसाला, त्या मराठा माणसाला हे माहिती आहे की ह्या माणसाने आम्हाला न्याय दिला। मराठे मुख्यमंत्री होते, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही। पहिलं मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस नावाच्या तथाकथित, म्हणजे ब्राह्मण हा शब्द हा त्यांना लागूच शकत नाही। आणि ब्राह्मण हा शब्द लागायचा असेल तर ते जातीने ब्राह्मण असतील, पण ते व्यवहाराने ज्याला आपण म्हणतो कर्मठ ब्राह्मण, अन्याय करणार असं नाही। आता असं कर्मठ अन्याय करणार कोणी राहिलंच नाही। तो काळ गेला, तो काळ सिनेमात दाखवला तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता कामा नये। आजही ब्राह्मण असे आहेत असं म्हटलं तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे। पण त्यामुळे राऊतांच्या मनामध्ये जे आहे, राऊतांच्या कल्पनेत जे आहे की देवेंद्रजींच्या विरुद्ध बहुजन समाज रस्त्यावर उतरेल, कशाला उतरेल? ज्या देवेंद्रजींनी सगळ्यांना न्याय दिला। ते वारंवार ब्राह्मण देवेंद्रचा का उल्लेख करतायत मला कळत नाही। ते काय दाखवतात का महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून? आणि मी चंद्रकांत पाटलांचे आभार मानतो की ते इतका काळजीपूर्वक अग्रलेख वाचलेला आहे। भारतीय जनता पक्ष माझे अग्रलेख अत्यंत काळजीपूर्वक वाचतं सामनात, देवेंद्र सुद्धा वाचतात बरं का। पहिला अग्रलेख ते सामनातच वाचतात, ते किती नाही म्हणाले, वाचावा लागतो त्यांना अग्रलेख। त्याच्यामुळे अग्रलेख त्याने वाचलेला आहे, त्याच्यामुळे प्रबोधन झालंय त्यांचं, याच्याबद्दल मी आभारी आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ट्विट करत सेन्सॉर बोर्डावर निशाणा साधला। काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स यासारख्या प्रोपगंडा सिनेमांवर सेन्सॉर बोर्ड आक्षेप घेत नाही, मात्र फुले सिनेमावर आक्षेप घेतला जातोय। कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोक बसतात याची कल्पना तेव्हाच आली होती। यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते। खरं तर आतापर्यंत जितके चित्रपट प्रदर्शित झाले त्याच्यामध्ये कुठेही सेन्सॉर बोर्डाने कात्री मारलेली नाही। त्याच्यामुळे फुले हा चित्रपट सुद्धा कोणती काटछाट न करता शेवटी इतिहास काय हे आपल्या समोर येणं गरजेचं आहे। आणि म्हणून जो जसा चित्रपट आहे तसाच प्रदर्शित व्हावा यासाठी आम्ही सगळेजणच मागणी करू। जयंत पाटील यांनीच सेन्सॉर बोर्डानं फुले सिनेमात सुचवलेल्या 12 बदलांची यादी ट्विट केली। त्यानुसार ज्या दृश्यात काही मुलं सावित्रीबाईंवर शेण फेकतायत ते दृश्य बदला म्हणून सेन्सॉर बोर्डानं सांगितलंय। एका दृश्यात फुलेंच्या तोंडी 3000 वर्ष जुनी गुलामगिरी असा संवाद आहे, तो बदलून तिथे 3000 ऐवजी अनेक वर्ष जुनी असा संवाद वापरण्यास सांगितलं गेलंय। पेशवाई असती तर हात आणि पाय वेगळे केले असते, या संवादाऐवजी तिथे राजेशाही असती तर हात आणि पाय वेगळे केले असते असे संवाद टाकून बदलण्याची सूचना केली गेली।
याशिवाय सिनेमाच्या सबटायटल्समधून जात हा शब्द हटवून तिथे वर्ण हा शब्द वापरा असे एकूण 12 बदल सेन्सॉर बोर्डानं सुचवलेत. यावरून सेन्सॉर बोर्डावरूनही राजकारण रंगलंय. सेन्सॉर बोर्ड निकष आणि नियमावर काम करतं असं भाजपच्या शेलार यांनी म्हटलंय. तर सेन्सॉर बोर्डात कोण बसलंय असा प्रश्न विरोधक करतायत. वेबसाईटनुसार सध्या सेन्सॉर अर्थात केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र मंडळावर चेअरमनपदी प्रसून जोशी आहेत, CEO म्हणून राजेंद्र सिंह आहेत, तर सदस्य म्हणून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अभिनेत्री विद्या बालन, मराठी नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे आणि मिहिर भूतिया यांचा समावेश आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की या देशामध्ये, या राज्यामध्ये सेन्सॉर बोर्ड नावाची व्यवस्था आहे. त्याचे काही निकष आहेत, नियमावली आहेत. त्या आधारावर सेन्सॉर बोर्ड काम करेल ही अपेक्षा आहे. आम्ही इतकंच म्हटलेलं आहे की फुले चित्रपटाचा वाद जो आहे हा फडणवीसांनी ताबडतोब मिटवायला पाहिजे. ते म्हणतील ते सेन्सॉर बोर्ड आहे. सेन्सॉर बोर्डामध्ये सगळे तुमचेच चमचे बसलेले आहेत. सेन्सॉर बोर्डामध्ये तुमचेच चमचे बसले आहेत. ज्या सेन्सॉर बोर्डाला काश्मीर फाईल आणि ताश्कंद फाईलमध्ये किंवा केरळ फाईलमध्ये किंवा केरळ स्टोरीमध्ये काय दिसत नाही, त्यांना फुल्यांमध्ये आक्षेप कसा काय दिसतो? त्यांना नामदेव ढसाळ कोण माहीत नाही. ज्या सेन्सॉर बोर्डाला नामदेव ढसाळ कोण म्हणून विचारतात असे सेन्सॉर बोर्ड. म्हणून फडणवीस यांनी फुले चित्रपट आहे तसा लोकांसमोर जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. दरम्यान सामनात फुले विरुद्ध फडणवीस अशा शीर्षकानं अग्रलेख लिहित महाराष्ट्र प्रतिगामी शक्तींच्या विळख्यात सापडलाय. महाराष्ट्रात फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा हा झगडा आहे. मुख्यमंत्री फडणवीस या सामाजिक विषयावर गप्प का बसलेत, त्यांनी मौन सोडावं, नाहीतर हा झगडा फुले विरुद्ध फडणवीस असाच आहे यावर शिक्का बसेल असं म्हटलंय. फुले सिनेमातील अनेक घटना आणि प्रसंगांना कात्री लावा, नाहीतर सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही अशा धमक्या ब्राह्मण संघटनांचे लोक देऊ लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या ब्राह्मण संघटनांना सहज गप्प करता येईल. एकतर ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, स्वतः ब्राह्मण आहेत आणि महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज त्यांच्या शब्दाबाहेर नाही. त्यामुळे फुले सिनेमाबाबत उचापती करणाऱ्यांना वेसण घालणं हे फडणवीस यांचंच काम आहे. नाहीतर हा झगडा फुले विरुद्ध फडणवीस असाच आहे यावर शिक्का बसेल. यावर भाजपच्या बावनकुळेंनी उत्तर देत लिहिलं की सामनातील अलीकडचे काही अग्रलेख हे उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी संजय राऊतांकडून लिहिले जात आहेत. हो, तेच बिनबुडाचे चंबू. रोज सकाळी उठून आपणच किती ग्रेट आहोत हे भासवण्याचा ज्यांना ऊत येतो तेच. आजही त्यांनी भांडण लावण्याचा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्रात केला. त्यांची कीव आली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील सिनेमावरून त्यांना मानसिक ऊत आला. त्यांनी गरळ ओकली. लोकनेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. अर्थात ज्यांनी आरोप केले त्यांना खरं तर बुडच नाही, काय तर म्हणे फुले विरुद्ध फडणवीस. अरे महाभागा, तुमची बुद्धी गचाळ होत चालली. सेन्सॉर बोर्डानं फुले सिनेमात बदल सुचवलेत. त्या बदलांची यादी अनेक नेत्यांनी ट्विट करत त्यावर नाराजी वर्तवली. मात्र सिनेमात कोणताही कट लागला नसून तो प्रश्न राहिलेला नाही असं विधान भुजबळांनी केल्यामुळे त्यांची भूमिका मवाळ झाली का अशीही चर्चा रंगतीये. 200-250 वर्षाआधी काय घडलं महाराष्ट्रात, कोणी काय विरोध केला, कोणी काय केलं, त्याची आत्ता 200-250 वर्षांनंतर महाराष्ट्रात जातीयतेश वाढू नये ही आमची भावना होती. आणि महादेवन साहेबांशी सुद्धा मी आभार मानतो आपल्या माध्यमातून की त्यांनी खूप सविस्तर माझ्याशी 2 वेळा चर्चा केली. आज आम्ही त्यांचे आभार मानतो. परंतु परत एकदा सांगतो तरीसुद्धा आज त्यांनी जेव्हा चर्चा सुरू झाली, वाद सुरू झाले, त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या फक्त छगन भुजबळांनाच भेटून पुन्हा एकदा काही संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे का पुन्हा त्यांना जातीय राजकारण ढवळायचा प्रयत्न केला? महाराष्ट्रात खूप नेते आहेत भुजबळांच्या उंचीचे, भेटायला हरकत नव्हती ना. आम्ही आशिष शेलारांचे आभार मानतो, त्यांनीसुद्धा आमची भूमिकेचं समर्थन केलं आहे. परंतु महाराष्ट्रातल्या एकाच समाजाच्या एकाच नेत्याला भेटून त्यांनी नेमकं काय साध्य केलं हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. कुठलाही कट न घेत करता 25 एप्रिलला हा फुले चित्रपट जो आहे हिंदीतला हा देशभर आणि जगामध्ये दाखवला जाणार आहे, प्रदर्शित होणार आहे. कालसुद्धा दिल्लीमध्ये माझ्या त्या एका भाषणामध्ये रॅलीमध्ये हेच म्हणालो की हिंदीमध्ये हा सिनेमा येतो आहे, तो प्रत्येकाने पाहिला पाहिजे. तो 25 तारखेला येतो आहे. आजच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा 2-4 वर्तमानपत्रात त्याची बातमी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तो प्रश्नच आता राहिलेला नाही. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.